हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी इथे बनवते शेवटच्या शेंगा. त्याला पण सोलून कापून घेऊया. मी छान कापल्या आहेत. तर कापून झाल्यानंतर याला आपण वॉश करूया. स्वच्छ पाण्याने एकदा कापून सोलून त्याला धुवून घ्यायचे. इथे अगदी सोप्या पद्धतीने बनवूया. आता घेऊया कढईमध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी घेतलं. यात 2-1.5 ग्लास 2.5 ग्लास इतकं एक ग्लास घेतले तरी चालेल. मी ते जास्त घेऊन घेतलं होतं. त्याच्यामध्ये टाकू पण मीठ. 1 चम्मच मीठ टाकायचं आहे. तेल. या पाण्याला तुम्ही त्याच्यामध्ये आता आपण शेंगा टाकतो. या पाण्याला तुम्ही न फेकता ह्याला तुम्ही यूजही करू शकता. म्हणजे प्यायला यूज करू शकतात किंवा ते त्याच भाजीमध्ये टाकू शकता. तर जे आपण कापून सोलून ठेवलेल्या शेंगा आहेत आपण यात टाकून घेऊया. त्याला एक बॉईल येईपर्यंत उकळायचं. तर इथे घ्यायची तुरीची डाळ. तिला छान मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि तिला शिजत टाकायची आहे. मीठ हळद वगैरे काही नाही टाकली शिजायला, बस डाळ आणि पाणी. त्यामुळे इथे बघू शकता मी 2 ग्लास इतकं पाणी घेतलं आहे. त्यात डाळ टाकायची आहे. बस, बाकी काहीही नाही करता तिला बंद करून 3 शिट्या होतात तोपर्यंत 3च शिट्या करायच्या. जास्त शिट्या करायच्या नाही आहेत त्याला. मी ते बघू शकते. मी आज हळद वगैरे काहीच नाही घातली आहे. हे आपलं कुकर लावून दिलं, त्याला 3 शिट्या येस तोपर्यंत हे करायची. ते आपलं शेंगा चांगलं बॉईल झाला. आता आपण गॅस बंद करून देऊ. बघू शकता. तुम्हाला जर समजत नसेल कसं बंद करायचं तर तुम्ही याला थोडंसं दाबून बघायचं. थोडंसं मऊसर लागलं ना, सॉफ्ट झाला की मग गॅस बंद करून द्यायचा. आता इथे घेऊया आपण तेल. त्यात टाकायचे 2 टमाटर कापलेले बारीक चॉप करून टाकायचे. इथे लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी काहीही वापर नाही केलं आहे. अगदी सोपी पद्धतीने बनवली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कढीपत्ता, लसूण, जिरं, राईही घालू शकता. मी ते काहीच नाही घातलं. हळदही टाकायची. हळद तो अर्धा चम्मच टाकायची. अर्धा चम्मच 1 चम्मच टाकायची. आता मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरची पावडर टाकू शकता. मी इथे 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे. आणि मीठ. इथे बघू शकता आपली डाळही झाली आहे, शिजली आहे चांगली. आपण तुम्हाला दाखवते मी. बघा किती छान मस्त शिजली आहे. तुम्ही या डाळीला ना 2 शिट्ट्या लावा. मी 3 शिट्टी लावली त्यासाठी ती जास्त शिजली. तर ती डाळ आपण त्या जी आपण हे केलं तेलामध्ये सगळं सामग्री टाकलेली त्यात आपण टाकून घेऊ. आणि याला थोडी बारीक उकळी आली की त्यात आपण शेंगा जे आपण धुवून स्वच्छ बॉईल केलेले आहेत ते आपण यात कूट करूया. त्यामध्ये यात टाकूया. एकदम सोप्या पद्धतीने बनवली. तुम्ही हवी तर लहान मुलं जे तिखट नसेल खात त्यांना तुम्ही मिरची पावडर स्किप करता. बस हळद मीठमध्येही बनवू शकता ही भाजी.
आता तुम्ही बघू शकता हे जे पाणी होतं शेंगांचं ते मी काढून घेतलं होतं, तर तेच पाणी मी यात टाकते. मी माझ्या फॅमिलीच्या अकॉर्डिंग बनवली आहे. तुम्ही हवी तशी तुम्ही क्वांटिटी भाजीची जास्त कमी करू शकता. आता आपण त्याच्यात थोडीशी बॉईल आली तर मी त्यात ना शेंगा टाकून दिलं होतं, बॉईल केलेलं शेंगा. तर आपण ही शेंगांची भाजी बनवतो. झाकून ते एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. जास्त नाही शिजवायचं, एक उकळीपर्यंत शिजवायचं. एक उकळी आली की गॅस बंद करायचा, कारण की आपली डाळही शिजलेली असतात आणि शेवगाच्या शेंगा जे असतात ते पण शिजलेले असतात. आणि बघू शकता तुम्ही किती छान झाली आपली भाजी तयार. मला माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. It's done, ready to eat.